राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. हा पार्ट 2 आहे हा एपिसोड. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 2008मध्ये घडलेली घटना आहे आणि त्याचा निकाल आत्ताच आपल्यासमोर 2 दिवसापूर्वी आलेला आहे. आणि मोक्का जिल्हा न्यायालयाने मालेगाव सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. या प्रकरणामध्ये त्यावेळच्या सरकारनं एक षडयंत्र केलं होतं की इतर आत्तापर्यंत झालेल्या इतर बॉम्बस्फोटामध्ये इतर समाजाचे लोक कंटिन्यूस आलेले आहेत, त्यांचे कृत्य निदर्शनात आलेले आहेत. म्हणून भगवा आतंकवाद हा शब्द वापरून एक खोटं षडयंत्र निर्माण केलं की हिंदू आतंकवादी आहेत हे दाखविण्यासाठी हा खटला निर्माण केला. आणि त्यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि संघाच्या लोकांना इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला आणि हिंदू समाजाला याद्वारे बदनामी करण्याचा हा एक त्या तत्कालीन सरकारचा भाग होता. त्या प्रकरणामध्ये तपासामध्ये आणि साक्षी पुराव्यामध्ये खूप उणिवा आहेत आणि या आरोपींच्या विरुद्ध RDX आणलं, बॉम्ब ठेवले आणि त्याचा स्फोट झाला. हे सरकार बाजू प्रूव्ह करू शकलेली नाही आहे. म्हणून त्या मोक्का न्यायालयानं सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता केलेली की त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा न्यायालयासमोर दाखल झालेला नाही आहे की त्या पुरावा आधारे त्यांना दोषी धरण्यात येईल असं न्यायालयासमोर आलेलं नाही. म्हणून न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता केली. त्या खटल्यामध्ये 2 चौकशा झालेल्या आहेत. एक ATS महाराष्ट्र पोलीस आणि दुसरी NIA जी नॅशनल लेवलची आहे, सेंट्रल. यामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात त्याचा तपास NIA ही पण एक आपल्याकडचं इन्व्हेस्टिगेशन आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं. त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांनी तपास केला तेव्हा या आरोपींच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा सापडला नाही. आणि पुरोहित नावाचा जो एक मेजर जनरल होता, तो रिटायर्ड झाला आता, त्यावेळी त्याच्या घरी एका PSIनं RDX नेऊन ठेवले आणि NIAच्या तपासामध्ये ते निदर्शनात आलं की ज्या व्यक्तीनं ठेवले त्या व्यक्तीची त्यांनी चौकशी केली. त्या व्यक्तीनं ते RDX पुरोहितच्या घरी ठेवल्याचं ॲडमिट केलं होतं आणि NIAने सांगितलं की या तपासामध्ये पुरावा नाही आहे. तरी पण केंद्र सरकारच्या धोरणापायी हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी हा आपलं बॉम्बस्फोट खटला प्रज्ञा साध्वी, कर्नल पुरोहित, इतर असे 7 लोकांच्या विरुद्ध, समीर जोशी आहे, एक दीक्षित आहे आणि त्यामध्ये 2 आरोपी जे आता आरोपी नाहीत, हे सगळे सुटलेले आहेत, मिलिटरीमधले होते जे देशाच्या संरक्षणाच्यामध्ये स्वतःचा ड्युटी करत होते. प्रज्ञा साध्वी ही साध्वी होती, हिंदू धर्माचा प्रचार करणारी. आणि इतर जे होते त्यातले 2 आरोपी काही मृत्यू पावले खटला चालत असताना. ते सगळे हिंदू संघटनाशी संबंधित होते, म्हणून त्यांना या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये गुंतवलं.
अजून एक तपासामध्ये मुख्य बाब जी होती, प्रज्ञा साध्वीची मोटरसायकलमध्ये बॉम्बस्फोट ठेवून स्फोट घडविला असा आरोप होता. पण ती मोटरसायकल प्रज्ञा साध्वीची आहे हे न्यायालयासमोर साक्षी पुराव्याद्वारे आलेलं नाही आहे. कोणताही आरोपी जर अशा प्रकारची घटना करत असेल, गुन्हा करत असेल, तो स्वतःची मोटरसायकल कसा ठेवलो? साधा प्रश्न आहे. पण ही टोटली केस फाल्स फॅब्रिकेटेड मॅनेज केलेली होती. यामागचा एकच उद्देश होता की हिंदू धर्मात आतंकवादी आहेत. भगवा आतंकवाद हा शब्द माजी गृहमंत्री चिदंबरम, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि ते राजा दिग्विजय सिंग मध्य प्रदेशचा, आणि हाईट म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोटावर पुस्तक लिहिल्या गेले आणि ते पुस्तक या दिग्विजय सिंगनं प्रकाशित केले. या केसचा निकाल आलाच नव्हता, तरी पण भगवा आतंकवाद याखाली एका 150 पुस्तक लिहिलं आणि त्याचं प्रकाशन या दिग्विजय सिंग सारख्या हुशार माणसांनी प्रसिद्ध केले. यामध्ये सोनिया गांधीला खुश करण्यासाठी ती परदेशी बाई, जिचं भारताशी काही देणं घेणं नाही आहे, पण तिनं भारतात 10 वर्ष राज्य केलं. मनमोहन सिंगला पंतप्रधान करून 15-20 पार्टीचं एकत्र मिळून सरकार स्थापन केलं. आणि त्या काळामध्ये काय काय घडले, किती भ्रष्टाचार झाला. हा गृहमंत्री पी चिदंबरम तिहार जेलमध्ये होता 2-3 महिने, आणि परवा तो स्टेटमेंट करतो आहे की पहलगामच्या मध्ये आलेले जे आतंकवादी होते ते पाकिस्तानचेच होते, हे तुम्ही कशावरून सांगता, असा प्रतिप्रश्न केलेला त्याने सरकारला. म्हणजे या लोकांना भारताबद्दल किती द्वेष आहे, मत्सर आहे. यांच्या नसानसामध्ये भारताच्या विरुद्ध राग आहे आणि ते भारताबद्दल किती मोठ्या प्रमाणात मनामध्ये द्वेष ठेवून वागतात, हे तर ज्वलंत उदाहरण आहे. आता हे जे सर्व आरोपी निर्दोषमुक्त झालेले आहेत, यांनी प्रत्येकाने त्यांचे 18 वर्ष खोट्या आरोपामध्ये गेले, त्यांना मानसिक त्रास झाला, शारीरिक यातना देण्यात आल्या आणि बदनामी झाली त्यांची समाज. म्हणून प्रत्येकाने शासनाच्या विरुद्ध 10 कोटीचा नुकसान भरपाईचा दावा द्यायला पाहिजे. आणि तो पैसा त्यावेळेसचा तपास अधिकारी, मंत्री आणि ज्यांनी भगवा आतंकवाद हा उल्लेख केला आहे यांच्याकडून वसूल करण्यात यावा. म्हणजे याच्यापुढे अशा प्रकारचा खोटा खटला निर्माण करून बदनाम करण्याचा प्रकार करण्याची हिंमत होणार नाही कोणा. आणि मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये सुरुवातीपासूनच वाटत होतं की हे एक षडयंत्र आहे, ही खोटी केस आहे आणि यातून जे साध्य करायचं ते साध्य होणार नाही, सर्व आरोपी न्यायालयाच्या निकालानंतर निर्दोष सुटतील असा 100% खात्री होती तेव्हा. कारण की ही ही घटना या आरोपीने केलीच नव्हती. त्यामागे जे षडयंत्र होतं बदनाम करण्याचं हिंदू समाजाला, आणि दाखवून द्यायचं होतं की हिंदू समाजही आतंकवादी आहेत, हे सगळ्या जगाला पटवून देण्यासाठी हा केलेला षडयंत्राचा भाग आहे. त्या गोरी कातडीला खुश करण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे. मी माझं मत आपल्यासमोर मांडले. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.